हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वा विषय इंग्रजी पोएम 2.1 ट्राय अगेन या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे द फॉलोइंग ॲनाग्राम्स कंटेन वर्ड्स ऑब्लिक फ्रेजेस फ्रॉम द पोएम. गेस अँड राईट व्हॉट दे आर. खाली दिलेल्या ॲनाग्राममध्ये या कवितेमधील काही शब्द, काही फ्रेजेस यांचा समावेश आहे. गेस अँड राईट व्हॉट दे आर, तर ते आपल्याला गेस करायचे आणि लिहायचे आहेत. फर्स्ट, रेनी टॅग, that is try again. Second, our cage, courage. Third, wet sir, it makes strive. Fourth, red raw, it makes reward. Fifth, tap knees, which is patience. Sixth, serve peer, that is persevere. Second activity, pick out lines that convey the following from the poem. खाली काही अर्थ दिलेले आहेत, त्या अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेमधील ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर फर्स्ट आहे ए. इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शॅल विन. अँड दी लाईन्स फ्रॉम दी पोएम. फॉर इफ यू विल परसेवर यू विल कॉन्कर, नेवर फिअर. बी. इट इज नॉट शेमफुल to struggle hard. And the lines, if we strive it is no disgrace, though we do not win the race. C. When others can do the work, so can you, if you keep trying patiently. And the lines, all that other folk can do, why with patience may not you? D. When you fail in your first attempt, make another one. The lines from the poem, if at first you don't succeed, try again. Then third activity, find from the poem the antonyms, that is opposite words for the following. की खाली काही शब्द देण्यात आलेले आहेत, या शब्दांसाठी या कवितेमध्ये काही विरुद्धार्थी शब्द, अँटोनिम्स, अपोजिट वर्ड्स देण्यात आलेले आहेत. ते आपल्याला शोधून लिहायचे आहेत. पहिला वर्ड आहे सक्सीड आणि त्यासाठी अँटोनिम अपोजिट वर्ड आहे. सक्सीडच्या अपोजिट वर्ड आहे फेल. दुसरा आहे पनिशमेंट. पनिशमेंटच्या अपोजिट वर्ड या पोएममधील रिवॉर्ड. थर्ड आहे करेज आणि करेजच्या अपोजिट वर्ड आहे पोएममध्ये फिअर. फोर्थ, स्टॉप और क्विट. यासाठी याच्या अपोजिट वर्ड आहे पोएममध्ये अँटोनिम परसेवर. फिफ्थ वर्ड इज हिअर लूज. लूजसाठी किंवा लूजच्या अपोजिट वर्ड आहे या पोएममध्ये विन. देन फोर्थ ॲक्टिव्हिटी, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. ए. What lesson should be kept always in mind? And the answer is
If at first you don't succeed, you should try again to get success. This lesson should be always kept in mind. B. What should someone who loses a race do? एखादा व्यक्ती जर शर्यतीमध्ये पराभूत झाला तर त्या व्यक्तीनं काय करावं, काय अपेक्षित आहे? आन्सर: इफ समवन लुजेस अ रेस, he she should not feel ashamed of his or her failure. He or she has failed to win even though he or she has tried hard. In that case, he or she should try again and again and win the race someday. C. What quality is important when you are struggling for success? की ज्यावेळेस तुम्ही सक्सेससाठी, यशासाठी संघर्ष करत असता त्यावेळेस कोणती क्वालिटी, कोणता गुणधर्म महत्त्वाचा आहे? द इम्पॉर्टंट क्वालिटी रिक्वायर्ड when we are struggling for success is patience. D. When can success have a greater value? When you get it easily or with difficulty? की यशाला सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची किंमत कधी मिळते? ज्यावेळेस ती तुम्हाला अत्यंत साधेपणानं, सोपेपणानं मिळते, की कठीणतेने खूप परिश्रम केल्यानंतर मिळते? वेन यू गेट इट विथ डिफिकल्टी, ॲट दॅट टाईम सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू. ॲक्टिव्हिटी 5. रीड द पोएम. दिलेली कविता वाचा अँड फिल इन द वेब चूजिंग पॉईंट्स फ्रॉम इट. ही कविता वाचल्यानंतर खाली एक वेब डायग्राम देण्यात आलेली आहे. त्या वेब डायग्राममध्ये आपल्याला योग्य अशा पद्धतीचे पॉईंट लिहायचे आहेत. तर वेब डायग्रामच्या सेंटर पॉईंटला आहे व्हॉट लीड्स टू सक्सेस, की यशाकडं कोणते कोणते मार्ग जातात किंवा कशामुळं यश मिळते. एक आपल्याला करून दिलेलं आहे ट्राईंग अगेन. बाकीच्या सर्कल्समध्ये आपल्याला पॉईंट लिहायचे आहेत. दुसऱ्या सर्कलमध्ये आपण लिहू परसेवरन्स, त्यानंतर स्ट्रायविंग, देन पेशन्स, आफ्टर दॅट करेज. These are some of the points that leads to success. 6th activity. Most lines from the poem can serve as truth or a proverb. या कवितेमधील काही ओळी ह्या सत्य किंवा म्हणी म्हणून उपयोगी पडू शकतात. पिक आउट 3 or 4 such lines. ही अशा 3 ते 4 ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. फर्स्ट, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. सेकंड, इफ यू परसेवर विथ करेज यू विल कॉन्कर. थर्ड, though after striving you do not win, it is no disgrace. Fourth, time will bring you your reward, so be patient. खाली एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला देण्यात आलेली आहे. यूजिंग डेकोरेटिव्ह स्टाईल्स, राईट द सेम लाईन्स टू मेक अ पोस्टर or posters and with permission put them up in your school building. की डेकोरेटिव्ह स्टाईल, कलात्मक शैली वापरून तुम्ही काही ट्रूथ्स, काही सत्यवचन, काही म्हणी असलेल्या कवितेतील जे काही ओळी आहेत या पोस्टरच्या स्वरूपात तुम्ही तयार करा. प्रत्येक विद्यार्थ्यानं वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलं तरी चालेल. व नंतर तुमच्या HMची किंवा टीचरची परमिशन घेऊन
त्यानंतर शाळेची जी काही बिल्डिंग आहे, भिंत आहे, त्या भिंतीवर, त्या इमारतीवर त्या चिपकवा. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायला सांगितलेली आहे. तर या ठिकाणी पोएम 2.1 ट्राय अगेन याचं इंग्लिश वर्कशॉप आपण कंप्लीट केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.